हॅलो, मी गणेश मेंडकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 यामधलं दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे. हे प्रकरण आपण या इथून पुढच्या व्हिडिओ मालिकांमध्ये पाहणार आहोत. आज आपण या व्हिडिओमधला पहिला भाग बघतोय. या भागामध्ये आज आपल्याला वर्ग समीकरणाची ओळख किंवा वर्ग समीकरणे कशाला म्हणायचं हे याची माहिती करून घ्यायची आहे. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे सोडवण्याचे विविध पद्धती किंवा वर्ग समीकरणाचं उपयोजन हा भाग आपण शिकणार आहे. आता वर्ग समीकरणे कशाला म्हणायचं हे जाणून घेण्यापूर्वी आपण थोडंसं मागच्या इयत्तेत म्हणजे 9वी मध्ये जाऊया. 9वी मध्ये आपण बहुपदी हे प्रकरण शिकलाय आणि या बहुपदी प्रकरणामध्ये बहुपदीची कोटी हा सुद्धा भाग तुम्ही शिकला आहात. आता बहुपदीची कोटी म्हणजे काय, तर एखाद्या बहुपदीमध्ये चलाचा जो सर्वात मोठा घातांक असतो त्या सर्वात मोठ्या घातांकाला आपण काय म्हणतो, बहुपदीची कोटी. आपल्याला माहित आहे बहुपदीमध्ये वेगवेगळी चल असतात आणि त्या चलांचे घातांक, चल एकच असतं, पद त्याचे घातांक वेगवेगळे असतात आणि ह्या सर्व घातांकापैकी जो घातांक सर्वात मोठा आहे त्या मोठ्या घातांकाला आपण काय म्हणतो, बहुपदीची कोटी. उदाहरणार्थ बघूया आपण. मी काय बहुपदी लिहितो बघा इथं, 3x अधिक 5 आहे किंवा 5x अधिक 7x चा वर्ग वजा 2 14x चा घन अधिक 7. आता पहा इथं मी 3 बहुपदी लिहिलेल्या आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला या बहुपदींची कोटी काढायची आणि कोटीवरून मग त्या बहुपदीला काय म्हणायचं ते आपण समजून घेऊया. हे आपण गेले ते शिकलोय. बघा, चलाचा जो सर्वात मोठा घातांक आहे त्याला आपण कोटी म्हणतो. पण सर्वात मोठा घातांक शोधण्या अगोदर आपल्याला घातांक या प्रत्येकाचे पाहिले पाहिजेत, मग त्याच्यातून मोठा घातांक आपण पाहू शकतो. मग आता तुम्हाला माहित आहे इथं ज्या चलाच्या डोक्यावर घातांक लिहिलेला नसतो त्याला आपण तिथं घातांक किती असतो, 1. म्हणजे या पदाचा घातांक आहे 1. आता इथं तर चलच नाही आणि मग घातांक कसा ओळखायचा, तर तुम्हाला माहित आहे स्थिर पद आहे आणि स्थिर पदाचं चल का लिहिलेलं नसतं, कारण त्या चलाचा घातांक असतो 0 आणि कोणत्याही चलाचा घातांक किंवा कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत नेहमी किती असते, 1. हे तुम्ही घातांक प्रकरणामध्ये शिकलेला आहात आणि मग त्याची किंमत 1 असल्यामुळं ते चल लिहिलं जात नाही. कारण सहगुणक जर 5 असेल आणि त्या चलाचा घातांक 0 असेल तर याची किंमत काय होणार आहे, 5 गुणिले 1 म्हणजे 5 एक्के 5. हे 5 या पद्धतीत आहे म्हणजे याचा घातांक किती आला, 0 आला. मग या 0 आणि 1 पैकी सर्वात मोठा घातांक कोणता आहे, 1 आहे. म्हणून या बहुपदीची कोटी जी आहे ती किती झाली, 1 झाली. याच पद्धतीने या पदांचे घातांक काय आहेत बघूया आपण. बघा इथं x आहे, याचा घातांक किती असणार आहे, 1. इथं x चा घातांक किती दिसतोय, 2. हे स्थिर पद आहे. स्थिर पदाचा घातांक तुम्हाला आता सांगितलं किती असतो, 0. आता 1, 2 आणि 0 यापैकी सर्वात मोठा घातांक कोणता दिसतोय तुम्हाला बघा, तर इथं सर्वात मोठा घातांक आहे 2. म्हणजे जर तुम्ही ही बहुपदी विचारात घेतली तर हिची कोटी किती झाली, 2 झाली. तसंच आता आपण या बहुपदीची कोटी शोधणार आहोत. त्यासाठी आपल्याला अगोदर या दोघांचे घातांक शोधावे लागतील. आता इथं बघा x चा घातांक किती दिसतोय, 3. तर x चा घातांक आहे 3. हे 7 हे स्थिर पद आहे म्हणजे याचा घातांक असेल 0. 0 आणि 3 पैकी मोठा घातांक कोणता आहे, 3. म्हणजे बहुपदीची कोटी झाली 3. मग बघा ह्या बहुपदीच्या कोट्यांना आपण मग तुम्ही गेले इयत्तेमध्ये शिकला आहे की ज्याची कोटी 1 आहे त्याला आपण रेषीय बहुपदी म्हणतो. ज्याची कोटी 2 आहे त्याला आपण वर्ग बहुपदी म्हणतो. ज्याची कोटी 3 आहे त्याला आपण घन बहुपदी म्हणतो. आणि या पद्धतीने पुढे आपण बहुपदींना वेगळी नावं दिली होती. तर हे झालं बहुपदी विषयी. आपल्याला काय शिकायचे आहे, वर्ग समीकरणे. वर्ग समीकरण नक्की कशाला म्हणायचं ते आपल्याला आता माहित करून घ्यायचे आहे. मग आता वर्ग समीकरण कुणाला म्हणायचं, बघा पुस्तकामध्ये आपल्या वर्ग समीकरणाची व्याख्या काय दिलेली आहे, ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते. म्हणजे तुम्हाला असं समीकरण हवंय
की त्याच्यामध्ये फक्त एकच चल पाहिजे, म्हणजे एका चलातील समीकरण तुम्हाला पाहिजे. पुन्हा त्या चलातील त्या त्या समीकरणातील जी चल आहेत त्या सर्व चलांचे घातांक या पूर्ण संख्या पाहिजेत, म्हणजे 0, 1, 2 म्हणजे जे पूर्ण संख्या पाहिजेत. आणि पुन्हा ते जे पूर्ण घातांक आहेत त्यात सगळ्यात मोठा घातांक जो हवा आहे तो किती हवा आहे? 2, म्हणजे 2 पेक्षा मोठा घातांक चालणार नाही. अशा स्वरूपाचं जे समीकरण असेल त्याला काय म्हणतो आपण? वर्ग समीकरण. तसं यापूर्वी समीकरण तर तुम्हाला माहित आहे, ज्याच्यामध्ये अंक आणि अक्षर वैजिक अक्षर घेतलेली असतात आणि गुणाकारा ती जी पदं आहेत ती बेरजेन आणि वजाबाकीनं जोडून बैजिक पदं जोडून समीकरण केलेलं असतं. समीकरणाला 2 बाजू असतात, एक डावी आणि एक उजवी. दोन्हीकडच्या बाजूमध्ये बरोबर चिन्ह, याचा अर्थ दोन्हीकडच्या किमती कशा असतात? समान. तर आपल्याला थोडक्यात काय समजून घ्यायचे? वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजेच काय? एका चलातील कोटी 2 असणार समीकरण. मग आता आपल्याला याचं सामान्य स्वरूप मांडता येईल. तर या वर्ग समीकरणाचं जे सामान्य रूप आहे बघा, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे? सामान्य रूप तर ते सामान्य रूप असं आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता याच्यामध्ये तुम्हाला a, b आणि c, या a, b, c हे काय आहेत? तर या आहेत वास्तव संख्या. या काय आहेत? वास्तव संख्या. पण यामध्ये एक महत्वाची अट अशी आहे की या a, b, c जरी वास्तव संख्या असल्या तरी a ची किंमत मात्र 0 नको आहे. a इज नॉट इक्वल टू 0. काय होईल हो a ची किंमत जर 0 असली तर? बघा, जर आपण या a ची किंमत 0 घेतली म्हणजे या ठिकाणी, तर तुम्हाला a ची किंमत 0 गुणिले काय होणार आहे? x वर्ग. आणि 0 गुणिले x वर्ग किती किंमत आली? 0. म्हणजे हे पहिल्या पदाची किंमत जर 0 झाली तर या पदाचा घातांक आहे 1 आणि या पदाचा घातांक आहे 0. म्हणजे या समीकरणाची कोटी 1 झाली. म्हणजे हे समीकरण जे उरलं ते कसलं उरलं? रेषीय समीकरण. मग हे वर्ग समीकरण राहतंय का? वर्ग समीकरण असण्यासाठी वर्ग असणारं पद म्हणजेच घातांक 2 असणारं पद त्यामध्ये आलंच पाहिजे. त्यामुळे ज्याचा घातांक 2 आहे त्या चलाचा जो सहगुणक असतो तो कधीही 0 नसला पाहिजे. मग आपण तिथं वर्गपदाचा ज्याचा घातांक 2 आहे त्याचा सहगुणक a घेतला, त्यामुळे a ची किंमत 0 नसायला हवी. म्हणजेच a, b, c वास्तव संख्या असतील, a ची किंमत मात्र 0 नसेल. असं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपातलं कोणतंही समीकरण असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? वर्ग समीकरण. मग आपल्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिली आहेत बघा वर्ग समीकरणांची. आता ती वर्ग समीकरणं जी आपल्याला आहेत ती थोडक्यात मांडायची आहेत. काय सांगितलंय बघा, तुम्हाला 3 समीकरणं दिलेत बघा. पहिलं समीकरण आहे x चा वर्ग वजा 4 बरोबर 0. दुसरं समीकरण तुमचं असं आहे y वर्ग बरोबर 2y वजा 7. आणि तिसरं समीकरण आहे x वर्ग अधिक 2x बरोबर 0. तर तुम्हाला ही वर्ग समीकरणे दिली बघा, वर्ग समीकरणे दिली आहेत. त्याच्यानंतर या वर्ग समीकरणावरून आपल्याला त्यांचं पहिल्यांदा सामान्य रूप मांडायचे आहे. आणि सामान्य रूप मांडल्यानंतर त्यामध्ये a, b आणि c यांच्या किमती तुम्हाला शोधायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करूया? यांचं सामान्य रूप मांडूया. आता हे सामान्य रूप कसं मांडता येईल बघूया आपण. आता बघा, सामान्य रूप मांडायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे तुम्हाला? तर त्यामध्ये तुम्हाला 1 नंबरला पहिल्यांदा घातांक 2 असणारं पद म्हणजे वर्ग पद मांडायचे. 2 नंबरला घातांक 1 असणारं पद म्हणजे b चं पद मांडायचे. आणि 3 नंबरला घातांक 0 असणारं पद म्हणजे c चं पद मांडायचे. आणि मग हे 3 पद डाव्या बाजूला मांडल्यानंतर उजव्या बाजूला 0 आला पाहिजे. मग या पद्धतीने आपल्याला हे समीकरण मांडायचे. सगळ्यात पहिल्यांदा ax वर्ग म्हणजेच वर्गपद पाहिजे. कोणता आहे त्यामध्ये? यामध्ये बघा x वर्ग आहे. मग 1 नंबरला आलं x वर्ग. नंतर ज्याचा घातांक 1 आहे असं पद पाहिजे. पण तुम्ही जर निरीक्षण केलं तर याच्यात ज्याचा घातांक 1 आहे असं पद दिसतच नाही. म्हणजे आता इथं दिसत नाही म्हणजे का दिसत नसेल? कारण जर तिथं b ची किंमत 0 असेल तर मधलं पद 0 येऊ शकतं. आणि मग ते 0 असेल तर आपण समीकरणात लिहित नाही. म्हणजे त्यांनी इथं लिहिलेलं नाही, याचा अर्थ b ची किंमत किती आहे? 0.
मग आपण ती इथं सामान्य रूपात मात्र आपल्याला मांडावं लागणार आहे. म्हणून आपण इथं काय लिहिलं 0x आणि नंतर शेवटी स्थिर पद म्हणजे c चं पद पाहिजे. c चं पद इथं आहे आपलं -4. इथं आपण -4 बरोबर 0 लिहिलं. आता हे दुसरं आपण सामान्य रूपात मांडूया बघा. पहिल्यांदा वर्गपद पाहिजे म्हणजे वर्गपद कोण आहे y चा वर्ग. नंतर एक घातांक असणारं पद म्हणजेच कोणतं आहे बघा इथं 2y. पण ते उजव्या बाजूला आहे. आपल्याला कुठं पाहिजे डावीकडे पाहिजे. मग हे उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणलं तर धनपदाच इकडे आल्यावर काय होईल ऋणपद होईल. म्हणजेच -2y आलं. आणि पुन्हा c चं पद म्हणजे स्थिर पद पण ते सुद्धा उजवीकडे आहे ते आपण डावीकडे घेऊया. -7 इकडे आले काय झालं +7 बरोबर काय झालं 0. आणि मग आता हे तिसरं बघूया. तिसऱ्यामध्ये बघा पहिल्यांदा वर्गपद x वर्ग मांडलं. नंतर इथं b चं पद म्हणजेच एक घातांक असणारं पद दिसतंय +2x. आता याच्यात मात्र c दिसत नाही. इथंच आहे बघा. c का नसेल कारण c ची किंमत काय असणार आहे 0 असणार आहे म्हणून c इथं लिहिलेला नाही. मग आपण c ची किंमत 0 घेऊया आणि बरोबर 0. आता बघा आपण प्रत्येक ठिकाणी वर्गपद घातांक 1 असणारं पद आणि स्थिर पद असं या क्रमानं सामान्य रूप मांडलेलं आहे. आता आपल्याला फक्त काय करायचे आहे a ची b ची आणि c ची किंमत पाहायची आहे. आता बघा ज्याचा सहगुणक नाही म्हणजे इथं लिहिलेलं नाही याचा अर्थ इथं सहगुणक नाही का तर आहे. पण तो किती असतो 1 आहे आणि 1 न कशाला नंतर आहे तेवढीच किंमत मिळते म्हणून आपण 1 सहगुणक शक्यतो लिहित नाही. परंतु इथं 1 सहगुणक आहे बघा. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. त्यामुळे प्रत्येक या तिन्ही समीकरणात a ची किंमत आली 1. आता b बघूया. इथं b दिसतोय तुम्हाला 0. इथं b -2 आहे. बघा धनचिन्ह असेल तर आपण लिहित नाही पण ऋणचिन्ह मात्र लिहावंच लागतं. लिहिलं पाहिजे नाही लिहिलं तर ती धन किंमत होईल. आणि इथं b ची किंमत आहे -2 आणि इथं परत c ची किंमत -4. या समीकरणात c ची किंमत 7 आणि या समीकरणात c ची किंमत 0. तर आपल्याला दिलेलं समीकरण वर्ग समीकरण असेल तर त्याचं सामान्य रूप अशा पद्धतीने मांडता येतं आणि त्याच्यावरून आपल्याला a b c च्या किमती सुद्धा काढता येतात. तर आपण आता या तासाला काय केलं वर्ग समीकरण कशाला म्हणायचं त्याची ओळख करून घेतली. ते सामान्य रूपात कसं मांडतात ते बघितलं.